विकासनामा लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे। आपण आज तेलगाव या ठिकाणी आहोत। या ठिकाणी सेजूळ हे परळीहून बीडला पायी जात आहेत आणि त्यांना चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या सोबत एक बोर्ड आहे, तो म्हणजे डॉक्टर संपदा मुंडे यांचा आहे। त्या ताईला न्याय मिळावा यासाठी ते जात आहेत आणि त्या अनुषंगाने तेलगाव येथील युवराज काका आहेत, आपण त्यांची संवाद साधणार आहोत। काका, काय सांगू शकताल, हे कशाबद्दल जात आहेत? माझ्या पक्षाचे सहकारी मित्र शंकररावजी जाधव गेल्या काही दिवसापूर्वी जे फलटण या ठिकाणी आपल्या बीड जिल्ह्याच्या कन्या डॉक्टर संपदाताई मुंडे यांचं जे प्रकरण आज महाराष्ट्रभर गाजत आहे, या प्रकरणामध्ये शासनानं योग्य दखल घ्यावा म्हणून माझे मित्र शंकररावजी जाधव सेजूळ हे परळी येथून बीडच्या कलेक्टर ऑफिसला आपल्या पायी चालून प्रशासनाला संपदाताईंना न्याय देण्याची मागणी करण्यासाठी निघालेले आहेत। आज त्यांचा हा दुसरा दिवस असून तेलगाव या ठिकाणी ते मुक्कामी आहेत। या ठिकाणी आपण सेजूळ साहेब, ते माहिती घ्या, तुम्ही काय सांगू शकाल, कशा पद्धतीने तुम्ही न्याय मागताय? माझ्या ज्या संपदाताई मुंडे यांच्या प्रकरणामध्ये माझ्या ज्या मागण्या आहेत त्या मी सार्वजनिक बीड शहरामध्ये प्रवेश केल्यानंतर त्या मी सार्वजनिक करणार आहे। तरी संपदाताई मुंडे यांच्या खून प्रकरणामध्ये किंवा आत्महत्या प्रकरणामध्ये जे काही आरोपी आहेत त्यांची योग्यरित्या चौकशी करून त्यांना न्याय भेटावा, त्या अनुषंगानेच माझ्या मागण्या आहेत। तुम्ही कधी निघाला होतात परळीवरून? मी काल सकाळी माझं गाव कनेरवाडी या ठिकाणी कैलासवासी आमदार रघुनाथरावजी मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेऊन मी सकाळी 7:30 वाजता निघालो होतो। काल मी सिरसाळा येथे मुक्काम केला आणि आज आमचे मित्र युवराज लगड यांच्या इथं आज तेलगावमध्ये मुक्कामी आहे। तुम्ही काय मागणी करणार आहात नेमकं, की न्याय कुठला, म्हणजे कशा पद्धतीने मागणी करत? माझ्या ज्या मागण्या आहेत त्या संपदाताई मुंडे यांना न्याय भेटावा या अनुषंगानेच असणार आहेत आणि त्या मागण्या मी बीड शहरामध्ये गेल्यानंतर सार्वजनिक करणार आहे। बरं, तुम्ही मला एक सांगा, तुम्ही या ठिकाणी हा निर्णय असा म्हणजे कसा घेतला नेमकं, की पायी चालून आपण? म्हणजे एक गरीब शेतकऱ्याच्या मुलीला इथला प्रशासनाने हत्या केली का राजकारण्यांनी हत्या केली, हा मोठा प्रश्न आहे। का राजकारण्यांना हाताशी धरून प्रशासनाने घात काढला का प्रशासनाला हाताला धरून राजकारण्याने घात काढला, हा मोठा प्रश्न आहे। तर त्या अनुषंगानं एक शेतकऱ्याच्या मुलीला, गरीब शेतकऱ्याच्या मुलीला न्याय भेटावा, हा लढा कोण्या एका धर्माचा नाही, कोण्या एका जातीचा नाही, कोणत्या एका विचाराचा नाही, कोणत्या एका पक्षाचा नाही। एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीला न्याय भेटावा म्हणून ज्याच्या मनात भावना नावाचा काही प्रकार असतो तो आहे, त्यानं प्रत्येकानं संपदाताई मुंडे यांना न्याय मिळावा या अपेक्षेनं काही ना काही शासनाच्या पुढं प्रश्न विचारण्याची गरज आहे किंवा न्याय मिळावा म्हणून काही ना काही प्रयत्न करण्याची गरज आहे। एक माझा छोटासा प्रयत्न म्हणून मी माझं गाव कनेरवाडी ते बीड जिल्हाधिकारी कार्यालय पायानं जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे। खरोखर आपण पाहत आहात, सेजूळ साहेब हे कनेरवाडीवरून बीडला जिल्हाधिकारी साहेबाकडे ते स्वतः निवेदन देणार आहेत। डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळावा ही त्यांची अपेक्षा आहे। विकासनामा लाईव्ह, बालासाहेब पपाळ, तेलगाव।